हॅलो मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला आजची माझी पोझिशन दाखवतो. एकदा रिफ्रेश करूया. हे बघा, अगर तुम्ही आजची माझी पोझिशन बघाल तर 7,477 आजचा माझा प्रॉफिट आहे. ह्या वीकचा आहे 7,477 आणि मी जो कॉल सेल केलेला त्याचं 4,300 प्लस होतं तिकडे. म्हणजे टोटल आता मी आठवड्यामध्ये प्रॉफिट आहे 11,000च्या आसपासचं मध्ये ह्या वीकमध्ये प्रॉफिट आहे. ओके, आणि मी ही पोझिशन मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की मी कदाचित ॲडजस्टमेंट करू शकतो, पण आणि मी तेव्हा पण बोललो की अगर मार्केट कुठे ओपन होत आहे त्यावरती डिपेंड करतं. तर मी ॲडजस्टमेंट करणार की मी एक्झिट करणार ते बरोबर. तर मी एक्झिट कुठे केलं आणि कशाला केलं ते पहिले तुम्हाला चार्टवरती घेऊन जातो. अगर तुम्हाला 15 मिनटाच्या चार्टवरती जाल ना तर तुम्हाला दिसेल की गॅपअप झाल्यावरती त्याने एक स्ट्रॉंग कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनवली. बरोबर, जेव्हा स्ट्रॉंग कॅन्डल ग्रीन बनवलं तर मला थोडा डाऊट आला की मार्केट साईडवेज टू थोडा अप ट्रेंड जाईल. ओके, मी मार्केटमध्ये निगेटिव्ह होतो, पण निगेटिव्ह होण्यासाठी मार्केटला डाऊन साईडला ओपन होणं गरजेचं होतं. पण मार्केट वरच्या साईडला ओपन झालं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की साईडवेज टू अप ट्रेंड जाईल आणि चुकून मोठा अप ट्रेंड गेला असता तर माझा जो प्रॉफिट होता तो सगळा इरोड झाला असता. बरोबर, त्यामुळे मी म्हटलं जो प्रॉफिट आहे तो घेऊन ठेवूया, तर म्हणजे प्रॉफिट सोडायचा नाही. ओके, त्यामुळे मी काही ॲडजस्टमेंट नाही केलं, मी सरळ एक्झिट केलं त्या ट्रेडमधून. अगर तुम्ही माझ्या स्टॉक मार्केटवरती जाल ना तर ओपन बघा, ओपन झालेला ह्या साईडला. तर जसं ओपन झालं मॅक्स प्रॉफिट 8,900 होता. हा बघा, हा मॅक्स प्रॉफिट आहे आणि तर मला मिळाला 7,400. तर मी त्याच्यामुळे खुश आहे, 7,400 मिळालं. ठीक आहे, अगर मी तो प्रॉफिट घेतला नसता तर आता हा बघा, हा 943 मला लॉस झाला असता. ओके, कारण मार्केटने इथून डायरेक्ट इथे आला मार्केट, तर मला नक्की लॉस झाला असता. भले मी लॉस दिला नसता, मी काही ना काही ॲडजस्टमेंट केली असते 500%, कारण एवढा मध्ये झाल्यानंतर मी तर लॉस मार्केटला देणं पॉसिबलच नाही. पण प्रॉफिट कमी आला तर इकडे जसं 8,000 प्रॉफिट 7,400 प्रॉफिट झाला, तिकडे 3,000 प्रॉफिट झाला. असं कशाला म्हटलं, जाऊ दे, आपल्याला 8,000 मिळतात आपण घेऊन ठेवूया, 7,400 रुपये मिळतात तर घेऊन ठेवूया. फक्त 1,500 रुपये मी मार्केटकडून सोडले. ठीक आहे, आणि पहिल्याच्या आठवड्याचे 4,300 मी प्रॉफिट बुक केलेला. त्या हिशोबाने माझ्या ह्या आठवड्यामध्ये माझा प्रॉफिट आहे 11,000 रुपये, 11,000च्या वरतीच आहे. ओके, आणि आता आपण उद्या काय ट्रेड करू शकतो त्या आपण बघूया. आणि मार्केट आता माझ्यासाठी तर कम्प्लिटली निगेटिव्ह आहे. आपण सुरुवातीपासून अगर मंथली कॅन्डलवरती जाऊ ना, प्रत्येक कॅन्डल बघा, मंथली बघूया, विकली बघूया, नाही तर डेली बघूया. ओके, तुम्ही अगर वरच्या मंथली कॅन्डलमध्ये निफ्टी पाहाल ना तर एक वरून रिजेक्शन आलं, ऑल टाईम हायपासून रिजेक्शन आलं आहे. बरोबर, तर आता मार्केट हे एकदम निगेटिव्ह आहे. अगर हा वाला लेवल ब्रेक करतो आहे ना, ही ह्या मंथली कॅन्डलचा अगर लो ब्रेक करतो आहे ना तर अजून एक मार्केट खाली जायचे चान्सेस 21,000पर्यंत. ओके, आता सध्या तर मार्केट निगेटिव्ह दिसतं. आता आपण विकली कॅन्डलमध्ये बघू ना तर विकली कॅन्डल पण बऱ्यापैकी निगेटिव्ह झाले, किंवा म्हणजे एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवले. बरोबर, आता मार्केटला वरती जाण्यासाठी ना खूप मेहनत करायला लागणार. वरती जाण्यासाठी त्याला 1-2 आठवडे इथे साईडवेज व्हावं लागणार. मार्केट डायरेक्ट आता तोडू नाही शकत. वी शेप रिकव्हरी मार्केटमध्ये तर मिळणं थोडं कठीण आहे वरती जाण्यासाठी. इकडे मार्केटला वरती जायचं असेल ना 2 आठवडे तरी साईडवेज असायलाच पाहिजे मार्केट. ओके, एक ग्रीन कॅन्डल विकली बनवला पाहिजे, त्याच्यावरती एक रेड कॅन्डल बनवला पाहिजे, त्याच्यानंतर ब्रेक थ्रू मार्केटवरती जाणार. ओके, आता आपण तुम्हाला मी डेली टाईम फ्रेममध्ये दाखवतो एक गोष्ट. तुम्हाला क्लिअर का एक चॅनल ब्रेक झालं आहे. तुम्ही इथून अगर ही ट्रेड लाईन करताय तर मार्केटने इथून वरती गेला, परत सपोर्ट घेतला, परत इकडे सपोर्ट घेऊन परत खाली, आणि आता हा सपोर्ट ब्रेक केला आहे. आता हा सपोर्ट ब्रेक केला आहे ना तर आहे ना, आता मार्केट ओपन कुठं होतं त्याच्यावरती डिपेंड करतं. अगर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ना किंवा फ्लॅट ओपन होऊन हा ब्रेक करतं तर एक बऱ्यापैकी डाऊन ट्रेंड मिळायचे चान्सेस आहे. माझ्यासाठी तर आता मार्केट निगेटिव्ह आहे अजून हा 1-2 आठवडे. तर पण जर जास्त मोठा ट्रेड हवा असेल ना तर फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक केला ना एक मोठी डाऊन ट्रेंड मिळू शकते. ओके, आता आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आता आपल्याला काय मिळतं ट्रेंड हे बघा. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती क्लिअर आहे. आजचा जो लेवल आहे, आजचा जो शेवटचा जो सपोर्ट आहे, अगर फ्लॅट ओपन होऊन आजचा जो लो ब्रेक करतो आहे ना तर मार्केट एक बऱ्यापैकी खाली जाऊ शकतो. तेव्हा मी तुम्हाला काय सांगतो, मी 1 लॉट कॉल सेल करणार आहे. ठीक आहे, मॅक्झिमम एंट्री असणार 2 एंट्री. एकदा लो ब्रेक करून अगर वरती जाऊन साईडवेज वरती जाऊन माझा एल हिट केला आणि परत एंट्री आहे ना, असे मी 2दा एंट्री घेणार मॅक्झिमम. आणि प्रत्येक एंट्रीचा माझा एल असणार 1,000 रुपये. ओके, 1,000च्या वरती मी
1000च्या वरती मी मला एस एल देणार नाही आहे. मॅक्झिमम एस एल 1000 रुपये एस एल. आणि माझी एंट्री लेवल मी तुम्हाला सांगतो. समजा फ्लॅट ओपन होणं का आजचा लो ब्रेक करताना, तर मी माझी एंट्री इन द मनीमध्ये करणार, कारण मी 21,700 किंवा 21,800चा कॉल सेल करणार. मग तुम्ही करू नका, मी तुम्हाला रिकमेंड नाही करत आहे की तुम्ही इन द मनी करा. मला सध्या सवय त्याची आणि माझ्या हातामध्ये आजच्या या आठवड्याचा प्रॉफिट आहे, तर मी 2000ची रिस्क आरामात घेऊ शकतो. ओके. फ्लॅट ओपन होऊन अगर ब्रेक करतो आहे तर मार्केट एक बरं की खाली येईल. अगर गॅप डाऊन ओपन होऊन पण केलं ना, तर तरी मी मॅक्झिमम 2 एंट्री घेणार. ओके. मॅक्झिमम 2 एंट्री घेणार. प्रत्येक एस एलचा प्रत्येक लॉटचा एस एल 1000 रुपये असेल. फ्लॅट ओपन होऊन अगर मला रेड कॅन्डल बनवताना दिसत असेल ना, तर मी डाऊन ट्रेंडचा ट्रेंड घेणार. अपसाईडला मी ट्रेंड नाही घेणार आहे, कारण काय माहिती आहे, अपसाईडला ना आता खूप सारे रजिस्टन्स फेस करायला लागणार मार्केटला. हा एक रजिस्टन्स आहे, एक हा एक रजिस्टन्स आहे, एक हा एक रजिस्टन्स आहे. ओके. मार्केटला तर वरती जायचं असेल ना, तर त्याला हळू जावं लागणार. तो डायरेक्टली वरती जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट मिळायचे त्याच्यामध्ये चान्सेस कमी आहे. ओके. पण तरी पण समजा वरती गॅपअप झाला, अगर तुम्हाला कोणाला करायचं असेल, मी तुम्हाला ॲडवाईस नाही देते करा की नका, मी स्वतः नाही करणार आहे. पण गॅपअप झाला, अगर हा वाला लेवल ब्रेक करतो, आजचा जो हाय आहे ना तो ब्रेक केला ना, तर ह्या हायपर्यंत पोहोचायचे चान्सेस आहे. म्हणजे एक स्कॅल्पिंगचा ट्रेड मिळू शकतो. जसं मी तुम्हाला आजच्या कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, अगर फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक करतो आहे, तर तुम्हाला इथपर्यंतची एंट्री नक्की मिळणार स्कॅल्पिंगमध्ये. सेम तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण सांगितलं ना. तर आजचा माझा फंडा क्लिअर आहे उद्यासाठी. फ्लॅट ओपन होऊन ब्रेक करतो आहे, तर मी खालच्या साईडला एंट्री घेणार. फ्लॅट ओपन गॅप डाऊन ओपन झालं तर आणि मला रेड कॅन्डल बनताना दिसत असेल तर मी डाऊन साईडची एंट्री घेणार. मी अप साईडला एंट्री नाही घेऊ शकत, पण कोणाला करायचं असेल तर इथे स्कॅल्पिंग करू शकता. आजचा हाय ब्रेक झाल्यानंतर कालच्या हायपर्यंतचा एक स्कॅल्पिंग ट्रेड मिळू शकतो. पण मॅक्झिमम वरच्या साईडला जर ब्रेक करताना एकच एंट्री घ्यायची, कारण आता वरच्या साईडला जर त्याला जायचं असेल ना, तर हा वाला ब्रेक करून इथे यायचं असेल ना, त्याला तो एका एंट्रीमध्ये येणार. तो सारख्या एंट्री नाही करायला देणार. ओके. आणि आता आपण बँक निफ्टी बघूया एकदा. बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय ट्रेड मिळतं ते. बँक निफ्टीसुद्धा अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाल ना, तर तुम्हाला एक कम्प्लिटली नेगेटिव्ह कॅन्डल मिळते. इथे तोही प्राइस ॲक्शन बनवतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी आवडती प्राइस ॲक्शन खाली गेलं, त्याच्यानंतर एक हॉल्ट कॅन्डल बनवला आणि आजचा लो ब्रेक केला. जसं आजचा लो ब्रेक केला मार्केटने बऱ्यापैकी, कालचा जसा लो ब्रेक केला मार्केटने बऱ्यापैकी डाऊन ट्रेंड दिला. काल हेच एक प्राइस ॲक्शन आहे बा. वरती गेलं, परत खाली गेलं, परत एक हॉल्ट कॅन्डल बनवली आणि परत खाली गेलं. आता त्याला वरती जायचं असेल ना, एक वरच्या साईडला ग्रीन कॅन्डल बनवून एक रेड कॅन्डल बनवून त्याचा हाय ब्रेक आहे, तर जाऊन वरची प्राइस ॲक्शन बनेल. ठीक आहे. आता आपण बँक निफ्टीमध्ये काय करू शकतो ते पाहूया पहिले. अगर तुम्ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाल ना, तर फ्लॅट ओपन होऊन मार्केटने ब्रेक केला आजचा लो, तर डाऊन साईडला बिंदास एंट्री घेऊ शकतो आपण. मॅक्झिमम 2दा एंट्री. आणि गॅप डाऊन ओपन होऊन अगर रेड कॅन्डल बनवत असेल तर परत सेम 2दा एंट्री इकडे खालच्या साईडला पण घेऊ शकता, निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण. पण पर लॉटचं ह्याच्यामध्ये एस एल तेवढंच असणार 1000 रुपये पर लॉटच्या हिशोबाने. टार्गेट 1:4 किंवा 1:5च्या आसपास असेल. ओके. आणि गॅपअप होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो आहे आजचा, तर मॅक्झिमम एक एंट्री. आणि इथे तुम्ही 2 लॉट मारत असाल तर इकडे 1 लॉट मारा, इकडे 4 लॉट मारत असाल तर इकडे 2 लॉट मारा. वरच्या साईडला तुम्हाला अर्धे लॉट मारायचे. आणि तुम्ही निफ्टीमध्ये सुद्धा पाहाल ना, निफ्टीमध्ये पण तुम्हाला असं क्लिअर ट्रेंड, मोठा कंप्लीट ट्रेंड नाही मिळाला आहे. तुम्ही इकडे बघाल, इकडे साईडवेज गेला आहे, त्याच्यानंतर ह्या एक दिवशी ट्रेंड मिळाला. असा ट्रेंड, मोठा ट्रेंड पाहिजे. ठीक आहे. असं मोठा ट्रेंड मिळाला ना, तर आपले 1-2 दिवस एस एल गेले ना, तरी काय फरक पडत नाही. त्याच्यामध्ये 1:4 1:5 मिळालं, तुम्ही प्रॉफिटेबलच राहता. पण ह्या साईडला एक ट्रेंड नाही मिळाला, ह्या साईडला ट्रेंड नाही मिळाला. आज ट्रेंड मिळाला, पण वॉलेटाईल मार्केट होऊन ट्रेंड मिळाला. आज खूप लोकांचे एस एल गेले असणार अपसाईडला. मी लिहून देतो, पण मी घेतला का नाही, कारण बघा मी मार्केटला एक कंडिशन दिली. अगर माझ्या साईडने ओपन झाला तर मी घेणार, नाही तर मी घेणार नाही. अगर आज फ्लॅट ओपन होऊन किंवा अगर गॅप डाऊन ओपन होऊन अगर त्याने रेड कॅन्डल बनवत असेल, मी तर 500% घेतलं असतं. पण मी मार्केटला कंडिशन दिली, अगर गॅप अप झाला ओपन तर मी ट्रेड घेणारच नाही डाऊन साईडला. गॅप अप झाला तर मी गॅप अपच ट्रेड घेणार. ठीक आहे. हे मी मार्केटला क्लिअर कंडिशन दिलं. त्याच्यामुळे माझी आजची एंट्री नाहीच झाली, तर माझं आजचे ओव्हर ट्रेडिंग आणि माझे एस एल तर काय गेलेच नाही. ओके. आणि क्लिअर ट्रेंड आहे ना, क्लिअर ट्रेंड का असं मी तुम्हाला सांगतो. क्लिअर ट्रेंड हा बघा, हा एक क्लिअर ट्रेंड आहे. बऱ्यापैकी मार्केटने प्रॉफिट दिलं असेल लोकांना. त्याच्यानंतर हा बघा, हा एक इथून जे सुरुवात केलं ना, हा एक ह्याच्यामध्ये तुम्हाला 1:4 1:5 तुम्हाला टार्गेट मिळाला असेल. पण अजून तुम्ही मागच्या साईडला याल तर तुम्हाला इकडे हा बघा,
इथून ओपन झाल्यावरती हा एक इथे 1:5चा कंप्लीट ट्रेड मिळाला असेल, हा एक कंप्लीट मिळाला. असे मोठे ट्रेड मिळाले ना, तर हे बघा इकडे 2 SL गेले, इथे 1:5 मिळाला. तुम्ही 3 पॉईंट प्लसमध्ये म्हणजे 3. आता समजा इकडे तुम्ही 20चे रिक्स येतात, इकडे तुम्ही 40 पॉईंट लूज झाले आणि इकडे तुम्हाला 100 पॉईंट मिळाले, म्हणजे तुम्ही 60 पॉईंट इकडे प्लस झाला. 2 दिवस SL दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे असंच आहे. एक क्लिअर ट्रेंड मिळाली होती ना 1:4 आणि 1:5 तर तुमचं टार्गेट कंप्लीट झालं ना, तुम्ही लॉसमध्ये राहणं थोडंसं कठीण असतं. मग तुम्ही प्रॉफिटेबल आरामात राहू शकता. फक्त रिस्क रिवॉर्डवरती काम करा. स्ट्रॅटेजी काही असू दे, माझी मुव्हिंग एव्हरेजची असू दे, RSI असू दे, बॉलिंगच्या बँड असू दे, काही असू दे, पण तुम्ही रिस्क रिवॉर्ड तुमच्या साईडने ठेवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला माझा ही आयरन फ्लायची स्ट्रॅटेजी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या आयरन फ्लायवरती तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.